आज भाऊबीज आहे आणि आजच इंडिया न्यूझीलंडचा सामना सुद्धा सुरू होतोय। त्यामुळे मुंबईमध्ये विशेष करून दिवाळी आणि त्यासोबतच क्रिकेट प्रेमींची चंगळ। आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस किती महत्त्वाचा, दिवाळी तुम्ही साजरी कशी करतायत आणि जी मॅच आहे इंडिया न्यूझीलंडची त्याबद्दल काय म्हणाल? आजची मॅच खऱ्या अर्थानं देशवासी त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहेत। सलग 9 सामने जिंकल्यानंतर हा सामना माझ्या भारताने जिंकावा आणि या दिवाळीमध्ये ती एक दिवाळी म्हणून डबल धमाका ज्याला म्हणतो तो साजरी करण्याचा सर्व नागरिकांचा मनोदय आहे। आणि मला वाटतं आपले जे काही खेळाडू आहेत ते त्याला त्याच पद्धतीने खेळतील आणि हा सामना ते जिंकतील। नक्कीच। आणि आजच खऱ्या अर्थानं सर्व भारतीयांची मुंबईमध्ये दिवाळी साजरी होईल। मुंबईतच नाही, भारतामध्ये होईल, पूर्ण ठिकाणी होईल। कारण की हा मुंबईपुरता क्रिकेट मर्यादित नाही, भारतामध्ये आहे आणि प्रत्येक जण त्याच्याकडे कुणाला कोणते कलर सूट होते, कुणाला कोणते नंबर सूट होते, कुणाला कोणती दिशी सूट होते हे तुम्हाला कळून घ्यावं बोला तर तुमचे हॉरोस्कोप आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर बोलते। जावा ॲस्ट्रोट ॲप डाउनलोड करा, तुमचे पहिलं कॉल फ्री पावा। लक्ष ठेवून आहे की सलग पहिल्यांदा झालेला इतिहासामध्ये पहिल्यांदा हा सामना इतक्या कंटिन्यू जिंकणारा भारत हा मला वाटतं एकमेव देश असेल क्रिकेटच्या जगतामध्ये। आणि म्हणून हा 10वा सामना जेव्हा जिंकेल तर त्या टायमाला एक वेगळा रेकॉर्ड ब्रेक आपल्या देशाच्या नावावर होणार आहे। नक्कीच, म्हणजे दसका दम पाहायला मिळेल। दसका दमच। नक्की। एक सामना वानखेडेवर आहे, दुसरा सामना राजकीय पटलावर सुद्धा आहे, तुमचा आणि महाविकास आघाडीचा। संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की 2024चा जो सामना आहे तो आम्ही जिंकू। अजितदादा जरी शरद पवारांच्या भेटीला गेले तरी देखील बारामतीचं मैदान हे शरद पवारच मारणार आणि उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करणार, सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी देणार। काल शरद पवार कुटुंबीय अजितदादा असतील, सुप्रिया असतील, हे सर्व एकत्रित भेटले, याचा आनंद साजरा केला पाहिजे, आनंद मानला पाहिजे। कुटुंबामध्ये रिफ्ट नको, कुटुंब एकत्रितपणे यावं यासाठीच हे सर्व सण असतात। आणि अजितदादा शरद पवार मिळाले म्हणून त्याची काही राजकीय बातमी आहे, काही लोकांना वाटतं ही राजकीय बातमी आहे। आणि आताही त्यांच्या मनामध्ये आहे बारामती आम्ही जिंकू, म्हणजे अजित पवारचं आणि शरद पवारमध्ये भांडण लावण्यामध्ये पुन्हा आम्ही अग्रेसर राहू, असाच त्यांचा मनोदय असतो। असं करू नका, ही संस्कृती आहे। जे तुम्हाला जमलं नाही ते शरद पवार कुटुंबाने करून दाखवलेलं आहे। म्हणून राजकीय मतभेद काही जरी बाजूला असले तर ते बाजूला ठेवायचे असतात आणि नाते कधी तोडायचे नसतात। हा एवढं जरी आपण शिकलो, त्यांच्याकडून शिकलो की नातं कसं जपायचं, तरी मला वाटतं त्यांचं भलं होईल। हा आदर्श इतरांनी सुद्धा घेतला पाहिजे। जिंकणं हारणं हा नंतरचा भाग आहे, कोण जिंकन, कोण कोणाला पाडेल, कोण काय सत्तेत येईल नाही येईल, परंतु मनामध्ये एकमेकाबद्दल असलेला आदरभाव हा कमी होता कामा नये। आणि हेच खरा संदेश या पवार कुटुंबाने सुद्धा महाराष्ट्राला दिलेला आहे। म्हणून ही चांगली घटना मी मानतो, याच्याकडे मी राजकीय दृष्टिकोन पाहत नाही, ते एक चांगली घटना आहे। आणि अशा घटना आपण सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये अवलंबल्या पाहिजेत। काही लोक भाऊ एकत्र येऊ नयेत किंवा पुन्हा कधी एकत्र राहू नयेत, म्हणून जे काही काड्या घालणारे जे लोक असतात ना, यांनी यापासून धडा घेतला पाहिजे। रामदास कदमांनी पण काल जे भाष्य केलं त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। रामदास कदम म्हणतात की दादा काही करू शकतात, ज्यावेळी मराठा समाज अंगावर आला सरकारच्या त्यावेळी दादांना डेंग्यू झाला आणि दादा त्यावेळी कुठे होते, असा प्रश्न ते उपस्थित करतायत। नेमकं महायुतीमध्ये दादा नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा आता झडते का? हे बघ, दादा नाराज असतील ना तर दादा स्पष्टपणे सांगतील। दादा जसे सत्तेत आले ते तसे सत्तेतून बाहेर जायला सुद्धा ते डायरेक्ट छाती ठोकपणे जाऊ शकतील। म्हणून त्यांच्याबद्दल आता कॉमेंट्स करणं योग्य नाही। एखादा माणूस आजारी असेल, आता आमचे उद्धव ठाकरे साहेब गेली 2 वर्ष आजारी होते, तर त्याच्यावर काही कॉमेंट्स केल्या पाहिजेत का? एखाद्याची तब्येत असते तर त्या टायमाला अशा राजकीय सगळ्या गोष्टी त्याला चिटकवणं किंवा त्याबद्दल त्याचं नाराजीचा सूर त्यांचा उगाच तरी त्यांच्या तोंडी टाकणं, मला वाटतं हे योग्य नाही। अजितदादा कुठेही नाराज नाही, याबद्दलचं प्रफुल्ल पटेल साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणून सत्तेसाठी हे कॉम्प्रोमाइज नव्हतं, तर कॉम्प्रोमाइज हे आपल्या महाराष्ट्राचं कसं भलं होईल यासाठी केलेले ते त्यांनी टाकलेलं एक पाऊल होतं। जसं आम्ही उठाव केला त्याच पद्धतीने आमच्या भूमिकेला अजितदादांनी पाठिंबा दिलेला आहे। म्हणून आमच्यामध्ये कुठेही बेबनाव नाही आहे। हे सगळ्या वावड्या उठतात अजितदादा नाराज असल्याच्या। नक्कीच। तुम्ही उठाव केला म्हणताय, पण संजय राऊत म्हणतात की आम्ही निष्ठावंत आहे। तुम्हाला एक सांगायचं पण आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना तुम्ही शुभेच्छा कशा देणार आहात? मी संजय राऊतांना
मनापासून शुभेच्छा देतो. पहिले मी पाहिलेला रोकटोकचा पत्रकार हा पुन्हा त्यांच्यात यावा अशी माझी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांच्यात तो पत्रकार जागा व्हावा. राजकारणामध्ये इतरावर टीका करण्यापेक्षा एक सकारात्मक काय लिहिता येईल का, सकारात्मक आपण महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो का, सकारात्मक कुणाबद्दल बोलू शकतो का, प्रत्येक वेळेला एखाद्यावर टीका टिप्पणी करणे, त्यामुळं त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे ती प्रतिमा त्यांनी पुसली पाहिजे. वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देत असताना एकच सांगेल की आपल्या हातून असं एखादं चांगलं काम होऊ द्या जेणेकरून महाराष्ट्र तुम्हाला त्या चांगल्या लोकांच्या यादीमध्ये पाहिजे. म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. नक्कीच. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. चौंडी गावामध्ये जे धनगर आहेत ते सुद्धा आता आरक्षणाला बसत आहेत. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते म्हणतात की 24 तारीख हीच डेडलाईन आहे. आजपासून त्यांचे दौरे सुद्धा महाराष्ट्रभर सुरू झालेत. पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या अडचणी वाढत आहेत असं चित्र निर्माण केलं जाते, नरेटिव्ह सेट केलं जातं असं वाटतं तुम्हाला? बघा, जरांगे पाटलांची भूमिका ही वेगळी आहे. आज मराठ्यांचा सर्वसामान्य नेता म्हणून त्याची प्रतिमा आता समोर यायला लागलेली आणि म्हणून सर्वांना भेटणं त्यांना वाटतं की हे गरजेचं आहे म्हणून त्यांनी काढलेला दौरा आहे. सरकार त्यांच्याशी बोलत आहे, प्रत्येकजण त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि रोजचा जर तुम्ही पाहिलात, अहवाल जर पाहिला तर रोज काही ना काही नोंदी मिळतात, काही ना काही सरकार हालचालीमध्ये आहे, हे नाकारता येत नाही. परंतु काय झालेलं आहे की मराठा वर्सेस ओबीसी हे जे काही वातावरण निर्माण करण्याचा काही लोक जे प्रयत्न करत आहेत, मला वाटतं तो चुकीचा आहे. एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा समाजाला जे काही आरक्षण द्यायचं ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता द्यायचं आहे. म्हणून ओबीसी समाजाने त्याच्यापासून घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं तर तो भाग वेगळा आहे. त्यांना आरक्षणामध्ये आणखीन वाढ करायची का, जे लिमिट आहे ती लिमिट क्रॉस करायची का, यावर सर्व सरकार विचार करते. म्हणून जे होणार आहे, जे घडायचं आहे, जे चांगलं घडणार आहे त्यापूर्वीच असे आंदोलनं करून समाजामध्ये तेढ कृपया निर्माण होऊ देऊ नका. तुम्ही आंदोलन जरूर करा परंतु एकमेकावर चिखलफेक करू नका. समाजामध्ये एकदा जर दुही पडली तर त्याचा या महाराष्ट्राच्या विकासावर असेल, समाजमानावर असेल, प्रत्येक घटकावर हा त्याचा परिणाम होईल. एक शेवटचा प्रश्न आहे. संजय राऊत वारंवार म्हणतात की आम्ही निष्ठावंत, खरे निष्ठावंत आम्ही आहे. तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न वारंवार त्यांच्याकडून होतोय, तुम्ही याला उत्तर कसं देणार? मला निष्ठावंताची त्यांची व्याख्या कळाली नाही. काय असतो निष्ठावंत? आम्ही काय निष्ठेच्या विरोधात वागलो हे आम्हाला सांगा. आम्ही उठाव केला, आम्ही सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नका. ही एक साधी सिंपलची मागणी होती आणि त्या मागणीला धरून आम्ही त्यांच्याशी बोललो. कुणालाही पद, आता एवढं काय आम्ही उठावामध्ये होतो का मी मंत्री झालो? अनेक लोक काय मंत्री झालेत का? परंतु ती विचारसरणी हे आपल्याशी पटत नाही, जुळत नाही. तुम्ही जर आताही पाहिलं तर यांची त्यांना काय म्हणतात फरफट होते, त्यांच्या मागं यांना जावं लागतंय. मुंब्र्याचं प्रकरण बघा, तिथं लीड कोण करत होतं? तो तिथलचा जितेंद्र आव्हाड करत होता. तो तिथं गर्दीत दिसत होता. म्हणजे तुमचे असलेले पक्ष हा कुणाच्या दावणीला बांधला जातोय का हा विचार केला पाहिजे होता. तोच आम्ही विचार केला होता. आम्ही कधीही शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेपासून हटलो नाही. आम्ही कधी कुणाचा अपमान होईल असं बोलायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. परंतु आज तुमच्या बरोबर जे लोक बसलीत मांडीला मांडी लावून, त्यांचे मागच्या 6 महिन्यापूर्वीचे सगळ्यांचे स्टेटमेंट पहा. जे तुम्हाला शिव्या देत होते, जे तुमच्यावर टीका करायचे, आज ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत. म्हणजे निष्ठाच्या गप्पा आता तुमच्याकडे योग्य नाहीत. तुम्ही निष्ठा ह्या त्यांच्या मांडीवर टाकलेल्या आहेत किंवा त्यांच्या पायाखाली दिलेल्या आहेत. म्हणून निष्ठा ठेवताना शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत असलेली संघटना आपण चालवतो का याचा विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये उद्या मी राहील का नाही राहील, तुम्ही राहाल का ना राहील, परंतु शिवसेना प्रमुखाचे विचार कुठं गाडले गेले नाही पाहिजे याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना आपल्या शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज इंडिया नेमकी मॅच जिंकणार आहे का यावर देखील त्यांनी भाष्य केलंय. 10 का दम पाहायला मिळेल जर जिंकेल तर, असं सुद्धा ते म्हणतात. त्यामुळे मुंबईमध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे राजकीय दृष्टीने सुद्धा आणि त्यासोबतच क्रिकेट मॅचच्या दृष्टीने सुद्धा. ही मॅच नेमकी कोण जिंकणार आहे आणि राजकीय पटलावरचा 2024चा सामना नेमका कोण जिंकणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.